प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्बची यादी बघणार आहोत। याच्यामध्ये आपण पुन्हा नवीन काही वर्ब्स बघणार आहोत। पहिला वर्ब आहे टू विजिट, विजिटेड, विजिटेड, विजिटिंग। याचा अर्थ होतो भेट देणे। तर विजिट हे नाउन पण आहे, आमच्याकडे अधिकाऱ्यांची विजिट झाली अशा पद्धतीने। तर विजिट हा शब्द नाउन म्हणून वापरला जातो आणि जेव्हा वर्ब म्हणून वापरला जाईल तेव्हा अशा प्रकारे वापरायचा। टू ऑफर, ऑफर्ड, ऑफर्ड, ऑफरिंग। ऑफर म्हणजे देणे, एखादी वस्तू वगैरे। टू टर्न, टर्न्ड, टर्न्ड, टर्निंग। टर्न म्हणजे वळणे। टू से, सेड, सेड, सेइंग। टू से म्हणजे म्हणणे। टू अंडरस्टँड, अंडरस्टूड, अंडरस्टूड, अंडरस्टँडिंग म्हणजे समजणे। टू एक्सपेक्ट, एक्सपेक्टेड, एक्सपेक्टेड, एक्सपेक्टिंग म्हणजे अपेक्षा करणे। टू शो, शोड, शोड, शोविंग म्हणजे दाखवणे। आणि शो विजिटसारखा नाउन म्हणून पण वापरला जातो की आज एखाद्या अभिनेत्याचा शो आहे अशा पद्धतीने। टू लिव्ह, लिव्ड, लिव्ड, लिव्हिंग म्हणजे जगणे, राहणे। टू अराईव्ह, अराईव्ड, अराईव्ड, अरायविंग म्हणजे पोहोचणे। टू वॉन्डर, वॉन्डर्ड, वॉन्डर्ड, वॉन्डरिंग आश्चर्य करणे। टू फाइंड, फाउंड, फाउंड, फाइंडिंग म्हणजे आढळणे किंवा शोध घेणे एखाद्या गोष्टीचा। टू हियर, हर्ड, हर्ड, हिअरिंग। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ईडी न लागता टू हियरला, हियर या स्पेलिंगला फक्त डी लागलेला आहे, म्हणजे याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे जेव्हा आपण याचा अभ्यास करणार आहोत। जर का आपण HEARED करून टाकलं तर आपलं वर्ब चुकून जाणार सिंपल पास्ट फॉर्म आणि परफेक्ट टेन्समध्ये किंवा पास्ट पार्टिसिपल फॉर्ममध्ये। टू ग्राउल, ग्राउल्ड, ग्राउल्ड, ग्राउलिंग म्हणजे गुरगुरणे एखाद्या प्राण्याचे। टू बार्क, बार्क्ड, बार्क्ड, बार्किंग म्हणजे भुंकणे। तसं बार्कचा अर्थ नाउन म्हणून घ्यायचं झालं तर झाडाची साल असा पण होतो, पण या ठिकाणी टू बार्क हे क्रियापद आहे, तर क्रियापदाचा अर्थ होतो भुंकणे। टू आन्सर, आन्सर्ड, आन्सर्ड, आन्सरिंग म्हणजे उत्तर देणे। आणि आन्सर हे नाउन म्हणून पण वापरलं जातं, टेल मी आन्सर अशा पद्धतीने। टू फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन, फ्लाइंग। आता टू फ्लाय, फ्लाईड, फ्लाईड, फ्लाइंग पण होतं, जेव्हा स्वतःहून पक्षी उडतात त्यावेळेस आपण तो शब्द वापरतो, ते सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म। पण या ठिकाणी फ्लाय म्हणजे एखादी गोष्ट उडण्यास किंवा फडफडण्यास भाग पाडते त्यावेळेस हा शब्दप्रयोग केला जातो। टू फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन, फ्लाइंग म्हणजे उडणे, उडले, उडलेले, उडत अशा पद्धतीने तुम्हाला क्रियापदांचा अभ्यास करायचा आहे। क्रियापदांचं उच्चारण करताना विशेष लक्ष द्यायचं आहे, स्पेलिंगकडे पण विशेष लक्ष द्यायचं आहे। तुम्ही हे क्रियापद तुमच्या वहीवर लिहावेत आणि त्यांना पाठ करावं। पाठ करताना सरावाची आवश्यकता आहे। प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट। सरावाशिवाय काहीच होऊ शकणार नाही। जितके क्रियापद जास्त तुम्हाला पाठ असतील तितकं तुम्हाला इंग्रजी ग्रामर सोपं जाईल, टेन्स सोपं जाईल, व्हॉइस सोपं जाईल, डायरेक्ट इनडायरेक्ट सोपं जाईल। त्याच्यासाठी स्पीकिंग कौशल्य जर आपल्याला अवगत करायचं असेल तर आपल्याला वर्ब्सच्या चारही फॉर्म्सला चांगल्या प्रकारे पाठ करावं लागतं, जेणेकरून ऐन वेळेवर टेन्स वापरत असताना जम्बलिंग होत नाही। तर कृपया अभ्यास करा, सराव करा आणि अशाच पद्धतीने वर्ब्स पाठ करत चला। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा। धन्यवाद।